लातूर शहरात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे तसेच इतर नेते देखील उपस्थित होते। पुतळ्याच्या अनावरणानंतर फडणवीस यांनी जनतेला संबोधित केलं। त्यासोबतच गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दलही भाष्य केलं। गोपीनाथ मुंडे यांनी केलेली कामं यावरही फडणवीस यांनी भाष्य करत त्यांच्या प्रतीचा आदर व्यक्त केला। यावेळी बोलताना गोपीनाथ मुंडे आणि मुख्यमंत्री पदाचा किस्सा देखील त्यांनी सांगितला। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणावेळी गोपीनाथ मुंडे यांनी मोठा संघर्ष केला होता। त्यांचं म्हणणं होतं की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायला हवं, त्यामुळेच विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव देण्यात आलं। मुंडे साहेब लोकनेते आहेत आणि लोकसभेत गेल्यावर उपनेते ते झालेत। महाराष्ट्रातून गेलेले नेते लोकसभेत हरवून जातात, मात्र गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्याच विधानसभेत आपली चुणूक दाखवली होती। गोपीनाथ मुंडे यांना अधिक काळ मिळाला असता तर ते देशाचा तारा म्हणून राहिले असते, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। सोबतच मुख्यमंत्री पद आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावरही त्यांनी भाष्य केलंय। 2014 साली आम्ही मोदीजींना मुंडे साहेब उधारीवर दिले होते। विधानसभा आली की आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवणार होतो, असा गौप्यस्फोट यावेळी फडणवीसांनी केलाय। तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।